नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपण आज चिखली शहरातील एक अग्रगण्य म्हणून त्यांना ओळखलं जातं अशी संस्था आहे शिक्षण प्रसारक मंडळ. त्याची जी शाळा आहे आदर्श विद्यालय चिखली, या शाळेमध्ये आपण आलेलो आहोत आणि श्री गणेशाच्या विसर्जनाची मिरवणूक निघते. आपण बघतोय हे सर्व क्षणचित्र, कारण आज गणेश विसर्जनाची मिरवणूक निघत असताना भव्य असे देशभक्तीपर भारतीय संस्कृतीला धरून आणि एक कुठेतरी या ठिकाणी या जगाला या ठिकाणी चांगला संदेश देण्यासाठी आज हा गणपतीचा उत्सव विसर्जनाची मिरवणूक येथून चिखली शहरामधून प्रमुख मार्गाने या ठिकाणी निघते. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ व तसेच प्राचार्य आणि शिक्षक वृंद यांची अतोनात या ठिकाणी मेहनत आहे. आपण बघतोय विविध छायाचित्राच्या माध्यमातून डायरेक्ट लाईव्ह क्षणचित्र मी राजेशजी बिडवे आपल्या समोर या ठिकाणी सादर करतोय. नेहमी या ठिकाणी अपडेट बघण्यासाठी आरबी मराठी संवाद या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. शोध सकारात्मकतेचा. सुद्धा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने, आदर्श शाळेच्या वतीने अतिशय सुंदर अशा गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झालेली आहे. आपण स्वतः पाहत आहात, अतिशय सुंदर अशी देखावे या मिरवणुकीमध्ये करण्यात आलेले आहेत. जे सामाजिक विषय आहे त्या सामाजिक विषयाला धरून या ठिकाणी प्रत्येक वर्ग एक विषय धरून त्या ठिकाणी मिरवणुकीमध्ये आलेला आहे, जेणेकरून जनतेमध्ये सुद्धा संदेश जाईल. हेल्मेटचा वापर, प्लास्टिकचा भस्मासूर, मतदान जनजागृती, वृक्षदिंडी असे विविध विषय घेऊन त्या ठिकाणी आज आदर्श शाळेची ही जी गणपती विसर्जन मिरवणूक आहे याची सुरुवात झालेली आहे. या मिरवणुकीसाठी शाळेचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, शिक्षक, पालक, विद्यार्थी हे अतिशय मेहनत त्या ठिकाणी करतात आणि सुंदर अशी मिरवणूक या ठिकाणी निघालेली आहे. शिक्षण प्रसारक मंडळ नेहमी सामाजिक बांधिलकी जपत असतात, काय सांगणार? शिक्षण प्रसारक मंडळ कायमच सामाजिक बांधिलकी जपते. म्हणजे गणपती विसर्जन असेल, त्याच्यानंतर काही संकट आली नैसर्गिक, या नैसर्गिक संकटाच्या काळामध्ये सुद्धा ते धावून येतात. त्यांचे सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी असतात आणि एक सामाजिक उपक्रमाला धरून चालणारी एक चांगली संस्था म्हणून त्या ठिकाणी नावरूपास आलेले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी गणेश विसर्जनाची शालेय मिरवणूक आहे, त्याबद्दल दोन शब्द काय सांगा? मला असं वाटतं जिल्ह्यातली नसून ही महाराष्ट्रातली अतिशय नियोजनबद्ध अशी ही विसर्जन मिरवणूक त्या ठिकाणी असणार आहे. आमचे प्रयत्न आहेत मोदीजीच्या मन की बात मध्ये याचा कुठेतरी उल्लेख त्या ठिकाणी झाला पाहिजे, त्याचं कॉग्निझन त्या ठिकाणी सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलं पाहिजे. तशी डॉक्युमेंटरी सुद्धा आम्ही मन की बात मध्ये त्या ठिकाणी सबमिट करणार आहोत. सोबत काही जनता आहे देखावा बघण्यासाठी या ठिकाणी आलेली. ह्या आदर्श शाळेची विसर्जनाची मिरवणूक आहे गणेशाच्या. काय वाटतं या चिमुकल्यांबद्दल? वर्षानुवर्षे या मिरवणुकीची परंपरा आहे आणि समाज प्रबोधनपर या ठिकाणी ही विद्यालय वेगवेगळे असे देखावे सादर करत असते आणि खरंच उत्कृष्ट शिकायसारखे या मिरवणुकीने आनंद मिळतो आणि मनोरंजन सुद्धा होतं आणि प्रबोधन सुद्धा होतं. शालेय जीवनाच्या व्यतिरिक्त जे धडे या ठिकाणी संस्कृती जपण्याचं काम शाळा करते, शाळेबद्दल काय सांगणार? शाळा म्हणजे आदर्श शाळेचं पहिल्यापासून नावच आहे आणि वेगवेगळे उपक्रम, सहशालेय उपक्रम हे आदर्श शाळा ही चांगल्या प्रकारे उजवत असते आणि त्या विद्यार्थ्यांना जीवनामध्ये या गोष्टीचा भरपूर फायदा होत असतो. मित्रांनो, ही जनता आहे, जनतेचे बोल आपण तुमच्यापर्यंत या ठिकाणी देतो. शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आज आदर्श विद्यालयामध्ये एक अत्यंत अनोखा अशा पद्धतीचा अभूतपूर्व कार्यक्रम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केला होता. आज या अनंत चतुर्दशीच्या दिवशी जे काही सार्वजनिक जे काही गणपती आहेत त्याच्यासोबत शाळेतील प्रत्येक वर्गामध्ये जो काही विद्यार्थ्यांनी गणपती बसवला आहे तर त्याचे देखील विसर्जनाची मिरवणूक आज काढण्यात आली. आणि या मिरवणुकीमध्ये विशेषतः सामाजिक प्रबोधनपर विशेष महत्त्वाच्या जे काही सामाजिक समस्या आहेत त्याच्याशी निगडीत असलेले सामाजिक संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीची मिरवणुकीच्या माध्यमातून ह्या भव्य मिरवणुकीतून एक चांगला प्रभावी संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत देण्याचा प्रयत्न सर्व
विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज खरं तर अशा अनेक सामाजिक समस्या आपल्याला समाजामध्ये दिसत आहेत आणि या सामाजिक समस्येचं मूळ जे काही कारण आहे, जर का निराकरण करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीची जागरूकता, जाणीवा निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे, ते पण संवेदनशील पद्धतीनं. आणि तेच महत्त्वाचं मोलाचं काम शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं मला माहीत नाही की राज्यामध्ये या किंवा देशामध्ये अशा पद्धतीचा अभिनव कार्यक्रम कुठे राबवला जात असेल. तर मी ह्याच्यासाठी मी संस्थेच्या आणि पदाधिकारी, त्याशिवाय शिक्षक, विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये स्वतःचा देखील एक सहभाग नोंदवण्यासाठी मी इथे आज स्वतःहून आमंत्रित केल्याप्रमाणे मी इथे उपस्थित राहिलेलो आहे. मित्रांनो, आदर्श विद्यालयाच्या श्री गणेशाची मिरवणूक निघत आहे आणि सुंदर देखावा या ठिकाणी त्यांनी सादर केलेला आहे. याला जबाबदार कोण? जेणेकरून या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचं या ठिकाणी युग आहे, इंटरनेटचा जमाना आहे, परंतु तो कसा हाताळायचा आणि त्याला जिम्मेदार कोण आणि आपण त्याला आत्मसात सुद्धा कसं करायचं इंटरनेटवर आपण काम करत असताना, असा सुंदर देखावा सरांनी या ठिकाणी सादर केलेला आहे. सर, आपलं नाव? नमस्कार, मी कुरकुरे सर. आपण बघतो की दिवसेंदिवस लहान मुलं जे आहेत ते मोबाईलचे खूप आहारी गेलेले आहेत आणि मुलांना केव्हाही मोबाईल पाहिजे, जेवताना मोबाईल पाहिजे, खेळताना मोबाईल पाहिजे. मुलांचं खेळणं पण झालेलं अक्षरशः. आणि या खेळण्यामध्ये मुलं अभ्यासाकडे लक्ष देत नाहीये. मैदानी खेळ मुलांचे बंद झालेले आहे. त्यामुळे मुलांचे आरोग्य विविध समस्या या ठिकाणी उत्पन्न झालेल्या आहेत आणि अशा समस्या या ठिकाणी आपल्याला सोडवण्यासाठी मुलांना कुठेतरी थोडंसं मोबाईल पासून दूर नेलं पाहिजे, हा महत्त्वाचा उद्देश आहे. तर या ठिकाणी शालेय याच्यामध्ये आपण जे शाळा शिकवतात त्याच्यावर ऑनलाईन या ठिकाणी अभ्यास या ठिकाणी येतोय, पण तो अभ्यास बघण्यासाठी या ठिकाणी विचित्र या ठिकाणी घटना सुद्धा घडलेल्या आहेत. काय वाटतं? हो, घडलेले आहे सर. बघा, मागे मुलं बघा, या मुलांचं काय झालेलं आहे, बऱ्याच ठिकाणी मुलं खूप मोबाईल पाहिल्यामुळे मुलांचे डोळे गेलेले आहेत. काही ठिकाणी बऱ्याचशा अंशी मुलं मानसिकता बदल झाली मुलांची. मला मोबाईल द्या, मोबाईल द्या, मोबाईल द्या, अक्षरशः मुलं वेळ झालेले आहेत. अशा असंख्य अडचणी मुलांना या ठिकाणी आलेल्या आहेत आणि पालकांनी थोडं लक्ष घातलं पाहिजे. पालकांनी जेव्हा मुलांना आवश्यकता आहे अशाच वेळी मोबाईल दिला पाहिजे, हा माझा संदेश आहे, आमचा काय संदेश आहे. मित्रांनो, हा एक सुंदर संदेश या ठिकाणी देण्याचा देखाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे. समक्ष चित्र आहे आदर्श विद्यालय चिखली येथील. अतिशय सुंदर देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे. तर सर आहेत आपल्या सोबत. सर, या वेशभूषेमध्ये आपण आहात, हा देखावा नेमका काय बोलका म्हणून सादर करताय? वर्ग, माझं नाव गजानन थोरात सर, वर्ग 5वा ब चा मी वर्ग शिक्षक आहे. माझा देखाव्याचं नाव आहे भोले की बारात. यामधून आपल्या संस्कृतीची जोपासना या ठिकाणी केल्या जाते. आपल्याला आपली एक महाराष्ट्राला एक संतांची भूमी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. आपणच जर या संस्कृतीची जर जोपासना केली, लहान मुलांवरती किंवा समाजामध्ये आपले एक धार्मिक वातावरण या ठिकाणी तयार होऊ शकतं. त्यासाठी आपण एक प्रेरणा देण्यासाठी या भोले की बारात या ठिकाणी आपल्या वर्ग 5वीचा देखावा या ठिकाणी सादर करत आहे. भोले की बारात आहे कारण जेणेकरून धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी अग्रगण्य व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी आणि या शाळेचे शिक्षक या ठिकाणी आहेत, जेणेकरून ही संस्था भारतीय संस्कृती जपण्याचं काम करते. मॅडम आहेत की शालेय शिक्षक घेऊन या ठिकाणी धार्मिक संस्कृती या ठिकाणी कशी जपायची हा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. काय सांगणार या संस्कृतीबद्दल? मुलांना आपण वैज्ञानिक ज्ञान देतो आहे, पण त्यांना आपल्या धार्मिक विषयाबद्दल माहिती झाली पाहिजे. त्या विषयानुसार आम्ही आमचा देखावा ठेवलेला आहे. आपल्या सोबत काही विद्यार्थिनी आहेत आणि सुंदर देखावा त्यांनी सादर केलेला आहे. झाडे लावा, झाडे जगवा, सुंदर संदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तुझं नाव बेटा? अश्विनी विजयवाग. अच्छा, बरं, काय संदेश देणार तू याच्या माध्यमातून? आता जो कोरोना आला होता तो कोरोना परत न याव म्हणून पर्यावरण स्वच्छता राव आणि ऑक्सिजन स्वच्छ राहावं यासाठी झाडे लावा, झाडे जगवा असं आम्ही सुंदर देखावा सादर करत आहोत. मित्रांनो, अशा प्रकारचं या ठिकाणी वातावरण आहे जेणेकरून आदर्श विद्यालय एक सामाजिक बांधिलकी या ठिकाणी जपण्याचं काम करत आहे. शिक्षण तर आहेच, परंतु शिक्षणा व्यतिरिक्त सुद्धा धडे विद्यार्थ्यांना दिले जात आहेत. बरं, काय सांगणार ताई हा सुंदर देखाव्याबद्दल? वर्ग 7वा ग आपल्या समोर सादर करत आहे एक पेड मा के नाम, म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा. सध्या आपल्याला माहिती आहे की वातावरण अशुद्ध होत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं वातावरणामध्ये जंतू वगैरे असे होत आहे. त्यामुळे झाडं लावणं ही पर्यावरणाची
अतिशय जरुरी आहे. म्हणूनच आम्ही हा देखावा सादर करत आहोत. धन्यवाद. मित्रांनो, आदर्श विद्यालय नेहमी सामाजिक बांधिलकी जपते, कारण की पत्रकार बांधवांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केलेला आहे. आपण बघतो या ठिकाणी माझ्यावरती डोक्यावरती या ठिकाणी फेटा बांधलेला आहे. का बांधलेला आहे? कुठेतरी एक सन्मानाची वागणूक आणि एक शालेय शिक्षणापासून जे धडे आहेत, मी सुद्धा या शालेय शिक्षण संस्थेमध्ये या ठिकाणी शिकलेलो आहे. माझी विद्यार्थी आहेत, म्हणून या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी या शाळेचं चित्रीकरण दाखवावे, या शाळेची मुले दाखवावे, या शाळेचे गुरु दाखवावे, हा प्रयत्न या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आहे.